मोठ्या जाऊबाईच्या म्हणजे सरिताताईच्या तोंडून आपल्या मुलींचे कौतुक ऐकून शांता मनोमन सुखावली. आजपर्यंत शांताच्या मुलींना कायम पाण्यात पाहणारी तिची मोठी जाऊ आज सगळ्यांजवळ तिच्या तिन्ही मुलींचं तोंड भरून गोडवे गात होती. त्याला कारणही तसंच होतं. शांताच्या मोठ्या दिराला केशवला मेजर अटॅक आला होता. दोघे नवरा बायको शांताच्या घराजवळ दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहत होते. रात्रीच्या वेळी त्यांना त्रास होऊ लागला तसं त्या शांताच्या घरी धावल्या. शांताच्या नवऱ्याने मग लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवले. शांताची मोठी मुलगी श्रेया आणि तिचा नवरा त्याच हॉस्पिटलमध्ये हार्ट सर्जन होते. त्यांच्या ओळखीने आणि मदतीने काकांवर लवकर उपचार केले गेले. त्यांची सर्जरीसुद्धा श्रेयाच्या मदतीने विनासायास पटकन झाली. काकांचा धोका टळला होता, तेही श्रेया आणि तिच्या नवऱ्याच्या तत्परतेने. शांता जावेला सोबत म्हणून हॉस्पिटलमध्ये जात होती, तर शांताच्या बाकीच्या दोन्ही मुली आणि जावाईसुद्धा आपापल्या परीने होईल तेवढी मदत त्यांना करत होते. आत्तापर्यंत मुलींचे साधे नावसुद्धा कधी प्रेमाने न घेणारी त्यांची काकू आज मात्र जबाबदारीने वागणाऱ्या, आर्थिक मानसिक आधार देणाऱ्या, पण तिने कधीच आपल्या न मानलेल्या पुतण्याच्या या निरामय प्रेमाने भारावून गेली होती. ती अगदी मनापासून त्यांचे कौतुक करत होती आणि खूप अभिमानाने सगळ्यांना म्हणत होती की मुलांपेक्षा मुली खूप मायाळू असतात. प्रत्येक घरात अशी एकतरी मुलगी असावी. घरी आल्यावर जाऊबाईचे आपल्या मुलीबद्दल असणारे मत शांता नवऱ्याला सांगत होती. मोठी जाऊ सरिताने मुलींना उशिरा का होईना पण स्वीकारले याचे समाधान त्या दोघांनाही वाटत होते. त्या दोघांच्या समोर त्यांचा भूतकाळ पिंगा घालत होता. सतीशसोबत लग्न करून शांता धनवे कुटुंबात धाकटी सून म्हणून आली. सासरे वारले होते आणि सासू आईसारखा जीव लावणारी होती. घरात मोठा दीर केशव आणि जाऊबाई सरिता पण होती. त्यांच्या लग्नाला 3-4 वर्ष झाली होती, पण पोटाला अजूनही मूलबाळ नव्हते. सुरुवातीला दोघींचे खूप छान जमायचे, पण शांताला दिवस गेले आणि जावेचे मन बदलले. ती या दोघा नवरा बायकोचा रागराग करू लागली. जे मातृत्व तिला लाभले नाही ते तिच्या डोळ्यासमोर नुकतेच लग्न करून आलेल्या शांताला लाभले, याचा तिला खूप दुःख होत होते. सरिता सतत काही ना काही कारणाने शांताला त्रास देऊ लागली, टोचून टोचून बोलू लागली. सरिताचे बदललेले रूप बघून शांताच्या सासूला शांताची काळजी वाटू लागली. त्यांनी दोन्ही मुलांना विश्वासात घेऊन त्यांना वेगळे राहण्याचा सल्ला दिला. घराची सुख शांती टिकावी म्हणून दोघांनी आईचा सल्ला मानला आणि मोठा भाऊ जवळच्याच बिल्डिंगमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन राहायला गेला. शांताची सासू शांतासाठी तिथेच थांबली. दिवस भरले आणि शांताने एक गोंडस मुलीला जन्म दिला. पहिली मुलगी झाली, मग ओघानेच मुलासाठी पुन्हा एक बाळंतपण झाले. यावेळी ही मुलगी झाली. शांता आणि सतीशला मुलाची अपेक्षा नव्हती, पण सासूच्या आग्रहाने शांताला अजून एकदा बाळंतपणाच्या कळा सोसाव्या लागल्या. यावेळी सगळ्यांचा अपेक्षाभंग झाला आणि मुलगी झाली. शांता पण मनातून थोडी दुःखी झाली. सतीशने शांताला धीर दिला. तिन्ही मुली नक्षत्रासारख्या देखण्या होत्या. सतीश म्हणायचा, आपल्या घरी लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती जन्माला आल्या आहेत. मुली मोठ्या झाल्या. सुंदर रूपासोबतच तल्लख बुद्धिमत्ता त्या जन्मजात सोबत घेऊन आल्या होत्या. त्यांची हुशारी पाहून सतीशने त्यांना शिक्षणात त्यांच्या इच्छेप्रमाणे पुढे जाऊ दिले. मोठी श्रेया डॉक्टर झाली, दुसरी साक्षी शिक्षिका, तर तिसरी मेघा योगामध्ये प्रावीण्य मिळवत योगगुरू म्हणून नावारूपाला आली. सासूने नातींचे कौतुक बघून समाधानाने डोळे मिटले होते. केशव भावाच्या मुलींना स्वतःच्या मुली समजून जीव लावायचा. सरिताचे मात्र मुलींसोबत कधीच पटले नाही. काकूकडे लक्ष न देता तिन्ही मुली काकाची नेहमी काळजी घ्यायच्या. अशातच हा वाईट प्रसंग काका आणि काकूवर ओढवला होता. काकू तर पार भेदरून गेली होती, पण शांता, सतीश आणि या तिन्ही मुलींनी आणि त्यांच्या नवऱ्यांनी त्या दोघांची रात्रंदिवस मनापासून सेवा केली. मोठ्या मुलीच्या देखरेखीखाली केशव अगदी मृत्यूच्या दारातून बाहेर आला होता. त्यांची तब्येत आता बऱ्यापैकी सुधारली होती. या अवघड प्रसंगात काकूला मात्र या तिन्ही मुलींच्या रूपाने जणू काही देवदूत भेटला होता. मागचं सारं विसरून मुली आज त्यांच्या या अवघड परिस्थितीत काकीला धीर देत होत्या, सावरत होत्या. मुलींची किंमत काकूला कळून चुकली होती, त्यामुळे काकू आता त्यांच्यासोबत खूप प्रेमाने वागत होती. शांता मात्र आठवणीच्या विश्वात मग्न झाली होती. तिला आठवत होते, जाऊबाई शांताला तिन्ही मुलीच झाल्या म्हणून कशा हिणवत असायच्या. मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करून काय उपयोग, किती खर्च केला तरी त्या लग्नाला करून सासरीच जाणार. मागे मग तुम्ही दोघांना कोण बघणार असे म्हणून सतीशला सतत पैसा वाचवण्याचा सल्ला देत राहायची. मुलीवर जास्त खर्च करू नका असं म्हणायची. शेवटच्या मुलीच्या लग्नातही नातेवाईकांना सतत बोलत होत्या की मुलींची लग्न झाली एकदाची. आता या दोघांच्या डोक्यावरचे ओझे कमी झाले.
शांता, सतीश आणि त्यांच्या तिन्ही मुली सरिताच्या या वागण्याने खूप चिडल्या होत्या. पण सासू आणि काकाकडे बघून सगळे गप्प बसत होते. शांता आणि सतीशला तिन्ही जावईसुद्धा खूप छान काळजी घेणारे मिळाले होते आणि जावाच्या रूपाने 3 मुलगे मिळाले होते. काकूला मात्र आपल्याच माणसांच्या आपलेपणाची ओळख व्हायला ही वाईट वेळ यावी लागली होती. पण स्वतःवर ओढवलेल्या या परिस्थितीमुळे सरिताचे वागणे एकदम बदलून गेले होते. तिलाही आजपर्यंत ती या सगळ्यांसोबत जशी वागत होती त्या वागण्याचा पश्चाताप होत होता. या प्रसंगाने एक गोष्ट मात्र चांगली घडली आणि ती म्हणजे दोन्ही घरे पुन्हा एकत्र आली होती. शांता आज खरंच खूप आनंदी होती. कारण आता इथून पुढे तिच्या मुलींना अजून एका आईचे प्रेम लाभणार होते. आठवणी खरं तर खूप कटू होत्या. भूतकाळ मागे सरला होता. पण हा वर्तमान मात्र आपल्याच माणसांसोबत एक नव्या नात्याची मुहूर्तमेढ करत होता. खरोखरच मित्रांनो, आयुष्यात आलेली वाईट परिस्थिती आपल्याला बरंच काही शिकून जाते. या कथेवरून आपल्याला समजून येईलच. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.